आमच्याकडे ना तर असंच असते बघा, काय ते सांगते पुढे व्हिडिओमध्ये. तर हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता ना सकाळची सुरुवात झालेली होती आणि इथं आता बनवायला घेतलेलं आहे बघा चिकन फ्राय. तर चिकन फ्राय बनवायला घेतले ना, चिकन फ्रायसाठी ना भरपूर असा लांब लांब कांदा कट करून घेतलेला आहे. 4 कांदे कट करून घेतलेले आहे, 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर ह्याची एकदाच पेस्ट करून ठेवली होती. जे काय आपल्या आठवड्याभराची पेस्ट असते ना, तर त्यामधलंच वापरलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट. त्याच्यानंतर शिमला मिरची टाकलेली आहे थोडीशी, हे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तमालपत्र टाकल्यानंतर त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे हे आपलं ते शिजू द्यायचं सगळं आणि थोड्याशा भाज्यांना अशा वाफलून निघाल्या की बाकीचे जे काय मसाले आहेत ना मग त्याच्यात टाकायचे. त्याच्यानंतर टाकलेली आहे थोडीशी हळद, आणि हळद काही जास्त टाकलेली नाही कारण कलर ना चिकनला असा थोडासा म्हणजे छान कलर येण्यासाठी ना हळद जास्त टाकत नाही मी. तर त्याच्यानंतर टाकलेला आहे मसाला, त्याच्यानंतर टाकलेला आहे हे सॉस टाकून घेतलेला आहे, शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आमच्यामध्ये ना घरामध्ये पोरांना ना हे शेजवान चटणी आवडते त्याच्यामुळे ती टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे झालं की त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. सगळं मस्त झाला मसाला मिक्स की वापरून निघाला की जे काय आपण थोडंसं एक नॉर्मल पाणी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. जे वाटण केलं त्यांना वाटणचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं 2 मिनिटं अजून वाफ देऊन घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही चिकन आहे ना शिजवलेलं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. तर मी काय एवढं प्रॉपर रेसिपी सांगत नाही, पण म्हणलं कधी कधी असं एकदमच शॉर्ट्समध्ये सांगितलं नाही तर म्हणजे कोणाकोणाला याचा फायदा पण होऊ शकतो म्हणून थोडंसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आज. आणि सगळं असं मस्त चिकन वगैरे बनवून झालं होतं. आणि चिकनला ना कलर येण्यासाठी थोडंसं सिक्रेट सांगते तुम्हाला मी. जर जी काय तुम्ही रस्सा बनवलेला असतो ना चिकनचा, तो रस्सा ह्यावरची तरी असते ना तर ती आपण थोडीशी एक्स्ट्राच करत असतो. कोणाच्या पण घरात तसंच असते. चिकनची तरी आहे ना, कट म्हणतो ना आपण, तो एक्स्ट्रा केलेला असतो. तो कट असा वरून थोडासा टाकून घ्यायचा म्हणजे तो त्याचं जे नॅचरल आहे एकदम असं कलर स्पायसी दिसते चिकन आणि कलर एकदम मस्त येते बघा, एकदम हॉटेल स्टाईल. आणि असं गावरान पद्धतीने पण बनवायचं म्हणलं ना, फक्त शेजवान चटणी वगैरे टाकायचं नाही, नाहीतर मग गावरान पद्धतीने होतं. शेजवान चटणी थोडंसं असं हॉटेलसारखं लागतंय चिकन. तर इथं चिकन वगैरे बनवून झालं होतं. पण आमच्यात असंच असते बघा, काय ते म्हणलं होतं मी तुम्हाला. तर हे ज्या दिवशी आमच्या घरामध्ये चिकन वगैरे आणलेलं असेल त्यावेळेस आईस्क्रीम ही कन्फर्मच असते. आता कोण आईस्क्रीम खायचं नाही असं म्हणतात, पण आमच्यात ना पहिल्यापासूनच आहे चिकन आणलं की त्यासोबत आईस्क्रीम म्हणजे 1-2 दिवसाड असल्यामुळे ते आम्हाला सवय आहे. तर ती त्याच्यामुळं आता काय आपण टाळू शकत नाही. तर कधी चिकन आणलं ना त्यांना सवय येते, त्याच्यास आईस्क्रीम घेऊनच येतात. तर असू द्या, आता मला आईस्क्रीम आवडते. थोडंसं म्हणजे थंडी जरी असली ना तरी मी आईस्क्रीम काय खायचं सोडत नाही, कारण कसं आहे मला पहिल्यापासून ते जेवण झालं की लागते. मग इथं ना आता दुपारच्या वेळेस बनवलं होतं बघा, हे आपलं काय म्हणतात ते नूडल्सचं होतं ना, तर ते थोडंसं बनवून घेतलेलं आहे, नाश्त्यासाठी बनवलं होतं ते. आणि इथं ह्यांचं चाललेलं आहे आता हे ना व्हिडिओ थोडा उलटा फुलटा झालेला आहे. तर ह्यांनी ना पहिल्यांदा चिकन वगैरे मला धुवून दिलेलं आहे आणि ते थोडासा व्हिडिओ राहिला होता, मग इथं घेतलेला आहे. तर मला आहे ना हे धुता वगैरे येत नाही, ह्यांना व्यवस्थित धुता वगैरे येते, स्वच्छ धुवून देते एकदम ते. तर त्यांनी इथं धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि नंतर वापरून वगैरे त्यांनीच घेतलेलं आहे. आणि नंतर जी काय मग फ्राय वगैरे ना ते मी केले आता. आणि त्यांचं कसं आहे, त्यांना ना असं पिवळं आपण हे म्हणतो ना सूप म्हणतो ना, तर सूप त्यांना खूप छान पद्धतीने बनवता येते. मग त्यांनी सूप बनवून घेतात आणि सूपचं मग नंतर ना भाजी रस्सा करा किंवा मग फ्राय करा, ते सगळं माझ्याकडे असतंय. तर इथं आता राहिली होती माझी बनवायची भाजी याची आपली चिकनची. तर चिकनच्या भाजीसाठी ना काय नाही, आपली जी काय अद्रक लसूण पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट, त्याच्यानंतर ही लसूण ठेचलेलं आहे सगळं घालून घेतलेलं आहे. आणि तेल चांगलं असं मस्त तेलामध्ये चरचर करून तर तळून घ्यायचं. आपण पहिल्यांदा तळून घेतलं आणि त्याच्यानंतर तळून घेतलेलं जे असते ना त्याला चांगलं म्हणजे त्यातलं पूर्ण जे आपण थोडंसं पाणी घालतो ना वाटण करताना, ते पाणी पूर्ण आटोस तर मी त्याला चांगलं तळून घेते. आता तुम्ही म्हणता ही रेसिपी सगळ्याला माहिती असते, पण कसं आहे माहिती का, आमच्या गावाकडची जे त्याची वेगळी पद्धत असते. तर आमच्या पद्धतीने मी थोडंसं असं सांगते आणि कोणाला उपयोग पण झाला तर थोडंसं व्हिडिओ बघितल्यानंतर तो बनवू शकतोय त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर हे सगळं असं व्यवस्थित मसाला तळून घेतला. आणि काय त्याच्यानंतर काळं तिखट आहे ना घरचं जास्त घालते मी, असं हे करायचं असलं ना आपण तर जास्त घालून घेतलेलं आहे. आणि सध्या ना पावसानं म्हणजे एवढं डेंजर वातावरण झालंय ना, भरपूर असं म्हणजे आमच्या इकडं ना नदीला वगैरे पाक असं
फुल झालेली आहे नदी वगैरे आमच्या इकडची. तर आमच्याकडे भीमा नदी आहे ती फुल होऊन गेलेली आहे एकदम अशी. आणि एक व्हिडिओ पण टाकलेला आहे मी काल परवा, तर त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे भीमा नदी दाखवलेली आहे. तर इकडे चिकनची भाजी वगैरे झालेली आहे. तर आता कसं आहे माहिती का, श्रावण वगैरे लागणार आहे, तर त्याच्या अगोदर हे सगळं खाऊन घेतलेलं बरं म्हणते ते खरं. कसं काय श्रावण वगैरे पाळावं लागतो, त्याच्यानंतर श्रावण सोमवार येतात आता, तर ते ना माझं सगळं व्यवस्थित असते. मग ते असं घरात काय आणत नाही मी, करत नाही. तर आताच मग ते त्याच्यासाठी सगळं जे काय खायचं आहे, कोणाला हे बघा ज्याची त्याची हौस असते. आता मला जास्त आवडत नाही, पण घरातल्या माणसांना आवडते ना, तर मग त्यांचा कशाला हे करायचा. आणि कसं आहे माहिती का, कोण काय खातंय किंवा कोण काय हे त्याच्यामुळं त्याच्यावर काय अवलंबून. तर काही खाल्लं म्हणून, नॉनव्हेज खाल्लं म्हणून ती काय वाईट नसते, किंवा व्हेज खाल्लं ती चांगलं असं काही नाही. शेवटी कसं आहे माहिती का, आपल्या बुद्धिमत्तेवर सगळ्या गोष्टी आहेत. आपली बुद्धिमत्ता तर चांगली असेल ना, तर मग आपण नॉनव्हेज खाऊ द्या. जर आपली बुद्धी चांगली असली तर काय ते माणूस वाईट असते असं नाही. काय काय जणांचं मत असं आहे की नॉनव्हेज खाणारे म्हणजे काय थोडंसं म्हणजे चुकीचं समजतात. पण नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो, माणसाची शेवटी मानसिकता चांगली असली की विषय संपला. तर असो. आणि आणखी एक गोष्ट कन्फर्म आहे बघा, ज्या घरामध्ये निम्मी माणसं नॉनव्हेज खातात, निम्मी माणसं व्हेज खातात ना, तिथं खूप मोठी म्हणजे बिकट परिस्थिती आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, नॉनव्हेज आता आमच्या घरात 4च माणसं आहेत, पण कसं असते माहिती आहे का, 2 त्यातली नॉनव्हेज खाते, 2 नॉनव्हेज खात नाहीत, मग 2 शाकाहारी, 2 मांसाहारी. मग कसं होतंय माहिती का, ह्याच्यासाठी वेगळं बनवा, त्याच्यासाठी वेगळं बनवा. तर काय होतंय मग त्याच्यामुळं, तर जी काही नॉनव्हेज खात नाहीत ना, त्यानंतर त्यांना पण कधी कधी कंटाळा आलं तर खावं लागतंय असं आहे. तर असंच माझं पण आहे, कारण कधी कधी कंटाळा आला ना, तर माझी इच्छा नसलं तर पण मी खाते, कारण दुसरी भाज्या एक्स्ट्रा आपल्यासाठी कधी बनवणार, कधी खाणार. आणि लहान लहान एवढ्या गोष्टीकडे आपण लक्ष देत बसलो ना, तर आपलं मग म्हणजे हे होते, जगणं मुश्किल होऊन जाते. म्हणून आपण काय करायचं माहिती का, छोट्या छोट्या गोष्टीतून सुखी राहायचं, आनंदी राहायचं. उगं जास्तच म्हणजे स्ट्रेसफुल आधीच आयुष्य ना आपलं एकदम असं स्ट्रेसफुल झाले, त्यामुळे जास्तीचा काय लोड घ्यायचा नाही. जसं आहे त्यातच आनंद सुख शोधत राहायचं आणि निवांत राहायचं. जे काय असं हे गोष्ट अशीच पाहिजे म्हणलं ना, तर ती कधी आयुष्यात तसं होत नसते. जेवढं आपण ना गोष्टी एक्सेप्ट करेल ना, तर तेवढं आपल्यासाठी चांगल्या गोष्टी असते. तर आणि जर असं ही गोष्ट अशीच करायची असं जर करत बसलो ना, तर मग आपलं काय आयुष्य असं म्हणजे मार्गी लागत नाही. तर ते सगळं सुख शोधण्यातच आपण व्यस्त होऊन जातो. त्यामुळं जसं आहे तसं जर आपण निवांत राहायचं. तर इथं माझा आता स्वयंपाक करता करता चहाचा टाइम झालेला आहे, आणि चहा माझा 2-3 वेळा तर होतच असतोय. आणि पावसाळा म्हणलं तर चहा तर होणारच, आणि आमच्या दोघांना पण नाही, ह्यांना आणि मला चहा लागतोय. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.